आणि तन्मय, काल दिवसभर आपण पाहिलं की पावसानं कशा प्रकारे धुमाकूळ घातलेला होता, कहर केला. अगदीच. आणि आज देखील पालघरमध्ये अशीच स्थिती होती. मात्र याच पावसाच्या बातम्यांमधून आणि याच सगळ्या पावसानं जो धुमाकूळ घातला होता त्यामधून एक सुखद बातमी समोर येते आहे. ती म्हणजे पालघरच्या केळवे रोड जवळच्या मायखोप हनुमानपाडा या गावात पुरामुळे संपर्क तुटलेला होता, रस्ते बंद होते आणि त्याच वेळी एका गरोदर महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या होत्या. खरं आहे, आणि परिस्थिती खरं तर इतकी गंभीर होती की रुग्णवाहिकाही घटनास्थळी पोहोचू शकत नव्हती. मात्र अशा वेळी आशा सेविका दिव्या घरत आणि सामाजिक कार्यकर्ते चेतन गावड यांनी जीवाची पर्वा न करता मदतीसाठी धाव घेतली. आणि स्ट्रेचर उपलब्ध नव्हता, त्यामुळे स्ट्रेचर नसल्यानं चक्क घराच्या दरवाजाचा स्ट्रेचर म्हणून वापर या आशा सेविकानं केलाय. आणि अगदी छाती इतक्या पाण्यातून वाट काढत या गरोदर महिलेला रुग्णालयापर्यंत पोहोचवलं. अखेर डॉक्टरांच्या देखरेखीखाली महिलेनं गोंडस मुलाला जन्म दिला. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी मनोज सातवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मनोज, पालघरमध्ये पावसाचं धुमशान पाहायला मिळालेलं होतं. संपूर्ण पालघरमध्ये हाहाकार माजवलेला होता या पावसानं. आणि या सगळ्या स्थितीमध्ये अत्यंत सुखद बातमी आहे. अगदी घराच्या दरवाजाचा स्ट्रेचर केला आणि एका महिलेला तिच्या प्रसूती कळांमधून मोकळं केलंय. नक्कीच सागर, पालघरमध्ये गेल्या 5-6 दिवसांपासून मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातलेलं आहे. आणि या पावसाच्या पुरामुळं येथील गावाला पुराचा, मायखोप गावातल्या हनुमानपाडा इथं पूर्ण गावाला पुराचा वेढा होता. आणि अशा परिस्थितीत जी प्रियंका यादव ही गरोदर महिला होती, तिला प्रसूती कळा सुरू झाल्या. त्यावेळी तेथे जी आशा सेविका आहे दिव्या घरत आणि तेथील सामाजिक कार्यकर्ते चेतन गावड यांनी प्रसंगावधान दाखवून या महिलेला रुग्णालयात पोहोचवण्यासाठी अक्षरशः घराचा एक दरवाजा होता, त्या दरवाजाला स्ट्रेचर बनवलं. आणि गावड यांच्या गावातील जे सहकारी होते त्यांच्या मिळून त्यांनी अक्षरशः छातीभर पाण्यातून या महिलेला सुखरूप बाहेर काढलं, पुराच्या पाण्यातून बाहेर काढलं. पाण्याचा प्रवाह देखील मोठा होता. अशा वेळी यांनी जे प्रसंगावधान दाखवलेलं आहे त्या प्रसंगावधानाचं आणि संवेदनशीलतेचं आणि धाडसाचं संपूर्ण जिल्ह्यामध्ये कौतुक होतंय. या महिलेला वेळेवर रुग्णालयात नेलं आणि नंतर डॉक्टरच्या देखरेखीखाली त्या महिलेची प्रसूती झालेली आहे आणि तिने सुंदर एका बाळाला जन्म दिलेला आहे. ही संपूर्ण घटना जेव्हा प्रशासनाच्या लक्षात आली तेव्हा प्रशासनाकडून देखील या सर्वांचं कौतुक केलं जात आहे. अतिशय गंभीर अशा परिस्थितीत, आणीबाणीच्या परिस्थितीत आशा सेविका आणि जे सामाजिक कार्यकर्ते चेतन गावड आहेत आणि त्यांच्या गावातली जी सर्व मंडळी आहे यांनी हे जे काम केलं आहे हे निश्चितच कौतुकास्पद म्हणावं लागेल. आणि त्यामुळं त्यांच्यावर खूप म्हणजे आणीबाणीच्या काळात दाखवल्यामुळं त्यांच्यावर कौतुक होत आहे. नक्कीच मनोज, त्यामुळे दिव्या घरात आशा सेविका, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते चेतन गावड आणि त्यांच्या टीमचं करावं तितकं कौतुक नक्कीच कमी आहे. खरं, जीवाची पर्वा न करता त्यांनी जे कार्य केलंय त्याला सलाम. मनोज, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर हे गोंडस बाळ आपण पाहतोय आणि संपूर्ण महाराष्ट्राला देखील नक्कीच या आशा सेविकेचं आणि त्या सामाजिक कार्यकर्त्याचं कौतुक असलं पाहिजे. अगदी, आणि जीवाची पर्वा न करता त्यांनी जे धाडसी कृत्य केलं त्यामुळे हे गोंडस बाळ या जगात आलेलं पाहायला मिळतंय. आई आणि बाळाची प्रकृती देखील सुखरूप आहे. तन्मय, एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की गेल्या काही दिवसामध्ये मुंबईमध्ये मॅनहोलमध्ये पडून, त्याचबरोबर झाडं कोसळून अनेकांचा मृत्यू झालाय. आणि अशाच म्हणजे छाती इतक्या पाण्यातून या मंडळींनी धाडस दाखवलं आणि आज हे गोंडस बाळ हे जग पाहू शकलंय. खरं, बीपी चेक केलं, त्या मातीचं बीपी चेक केलं असताना तिचं बीपी 120/60 असं आलं, म्हणजे बीपी नॉर्मल होतं. त्यानंतर मी तिला खाली उतरवलं आणि त्यांनी मला मदत केली खाली उतरवायला. आणि मग तिथे खाली चेतन सर आणि त्यांची टीम होतीच. मग आम्ही तिला खाली उतरवलं. त्यांनी सगळी स्ट्रेचर नव्हतं मग त्यांनी दरवाजाची अरेंजमेंट केली. त्या दरवाजावर आम्ही त्या ANC म्हणजे गरोदर मातेला ठेवलं आणि मग त्यांनी सुखरूप मला त्या मातेला बाहेर काढून दिलं. बाहेर काढल्यानंतर पण त्यांनी मला विचारलं आणखीन काय मदत हवी का. तेव्हा मी त्यांना सांगितलं की फक्त आता ह्या मातेला फक्त मला उपकेंद्रापर्यंत नेऊन द्या, बस तेवढं करा. मग त्यांनी आम्हाला कसलाही विचार न करता लगेच गाडी घेतली त्यांची
आणि त्यांनी आम्हाला त्यांच्या गाडीतून उपकेंद्रात नेऊन सोडलं. मग आम्ही त्या मातेला उपकेंद्रात नेऊन बसवलं. त्याच्यानंतर तिचे पूर्ण कपडे ओले झाले होते, तिला कपडे चेंज करायला लावले. पुन्हा तिचं BP चेक केलं, तेव्हा पण BP तिचं नॉर्मल आलं. त्याच्यानंतर मग सिस्टर पूर होता, त्याच्या पुराच्या पाण्यामुळे सिस्टर येऊ शकत नव्हत्या, पण सिस्टरांचे कॉन्टॅक्ट चालू होते. कॉलवर कॉल त्या करत होत्या आणि ANCची माहिती घेत होत्या.